नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या सीमा हिरे यांची भव्य प्रचार सभा सिडको परिसरातून काढण्यात आली। महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली। या भव्य रॅलीमध्ये नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचं बघायला मिळालं। सीमा हिरे यांनी आपल्या आमदारकीच्या काळात केलेली विकास कामे, साधे राहणीमान आणि सुस्वभावातून अनेकांची मने जिंकली आहेत। त्यामुळे त्यांच्या या प्रचार रॅली प्रसंगी नाशिक पश्चिममध्ये कमळ फुलणार असल्याची चर्चा होती। यावेळी उपस्थित महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आमदार महायुतीच्या उमेदवार सीमाताई महेश भाऊ हिरे यांच्या प्रचारार्थ आज सिडकोपासून पश्चिम मतदारसंघाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पाथर्डीच्या पुतळा स्मारकापासून ही महारॅली निघालेली आहे। ही महारॅली त्या मार्गे येऊन सातपूरमध्ये पोलीस स्टेशनपासून तर या स्वारबाबा नगर मार्गे राजवाड्यामध्ये जाणार आहे। डॉक्टर आंबेडकर स्मारकाला वंदन करून पुढे ती निगडगल्ली मार्गे बांधावलेच्या तिथं जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथं देखील पूजन होणार आहे। त्याच लाईनने जाऊन ती पुन्हा शनी मंदिर, मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि मारुती मंदिर येथे देखील भव्य ताईंचं स्वागत होणार आहे। तिथं शिवस्मारकाचं पूजन होणार आहे। अशा पद्धतीने प्रत्येक महापुरुषांच्या स्मारकाचं पूजन करून सीमाताईंची रॅली पुढे जाणार आहे। परंतु गेली अनेक वर्ष या मतदारसंघामध्ये सीमाताईंनी चांगलं काम केलेलं आहे आणि लाडकी बहीण योजना म्हटलं तर लाडकी बहीण योजनेमुळं आम्हाला सर्व माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या सर्वांनी अतिशय महिलांसाठी भरघोस काम केलेलं आहे। 50% महिलांना सूट बसमध्ये देऊन आणि त्यानंतर 15,000 रुपये वर्षाला देऊन या आपल्या सरकारने सक्षम केलेलं आहे। तेव्हा मी प्रत्येकाला सांगेन की येत्या 20 तारखेला कमळाचं बटन दाबून माननीय सीमाताई महेश हिरे यांना विजय करावा असं मी आवाहन करतो आणि सगळ्यांनी कमळाला मतदान करावं असं करून सगळ्यांचे। या प्रचार रॅलीस भारतीय जनता पक्षासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।